अष्टविनायक सिरीज। तर मग आता प्रश्न पडते की अष्टविनायक म्हणजे काय? महडचा वरदविनायक, मोरगावचा मयुरेश्वर, रांजणगावचा महागणपती, पालीचा बल्लाळेश्वर, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मजा, ओझरचा विघ्नेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक। बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती। भाऊ दर्शन राहायला बाजूला पहिले सगळे अटी नदीवर फोटो सेशन करत होते। अरे वा म्हणजे मी होतो त्याच्यात। चला पुढे, आगे जाने का है। चला भाऊ, एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण म्हणजे आपण कुठे गेलाय? अष्टविनायक यात्रेवर। आणि त्या यात्रेतला आजचा आपला ब्लॉग आहे, म्हणजे आपला गणपती आहे, गणपती क्रमांक 6। तो म्हणजे हा मागे आहे श्री विघ्नहर ओझर, श्री विघ्नहर्ता ओझरचा श्री क्षेत्र ओझर मध्ये गेलाय आपण। चलो दर्शन करेंगे।
भाऊ अटी लिहिलेला फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, म्हणजे व्हिडिओ शूटिंगलाही मनाई अशी. मी जाऊन येतो, दर्शन घेऊन येतो. झालं रे बा, घेतलं दर्शन. एक नंबर मंदिर आहे. अंदरचे मोबाईलचे शॉट तुम्ही न पाहिलेच, कारण कॅमेरा अलाउड नव्हता. तर मोबाईलचे बाकीचे काढून राहिले तर मी नाही काढले. मग नाही तरी बोर्ड होता की फोटो व्हिडिओ शूटिंग करू नये. मूर्ती माइंड ब्लोईंग आहे. त्याला पहिले चप्पल घालतो, मग तुम्हाला माहिती देतो. मग आता भाऊ ठीक याचं कसं उजरले तर पुण्यापासून हे येते 85 किलोमीटर, नाशिक पासून येते 90 किलोमीटर. हालाकी हे आहे नाशिक जिल्ह्यातलं नारायणगाव जवळचं ओझर हे गाव आहे. आणि अठुल्य ही गाभाऱ्यातली मूर्ती भाऊ स्वयंभूच आहे बरं. भाऊ याची एक पौराणिक कथा बी आहे. म्हणजे सिंधू नावाचा एक राक्षस होता. त्यानं काय केलं, ब्रह्मदेवाकडून वर म्हणजे ब्रह्मदेवाले वर मागितला, मिळवून घेतला त्यानं. जे देवाईले तर बाकीच्या देवाईले त्रास देणं सुरू करा. सगळे देव एकत्र आले भाऊ, अलग लक्षात. त्यानं गणपतीला विनंती केली. समजा गणपतीनं युद्ध करून सिंधू राक्षसाचा वध केला. त्याच्या त्रासातून देव मग त्याकाळचे मानव आणि ऋषी याची सुटका केली. म्हणून त्या गणपतीने विघ्नाचा नाश करणारा म्हणजे विघ्न हरणारा म्हणजे विघ्नहर असं म्हटल्या जाते. आता जवळजवळ मीनं 6वं हे गणपतीचं मंदिर आहे आणि गाव आहे. सगळं चांगलं संस्थान मला हे वाटलं पा. आता लोक स्वच्छतेच्या बाबतीत एक नंबर. हे अटुल्ली पार्किंग तर तुम्ही ना पाहिलीच, बरोबर आहे. बा हे विघ्नहर उद्यान आहे. मस्त आहे ना बा, एक वेगवेगळ्या फॅसिलिटी आहे. हे ते मंदिर आहे. समजा हे विघ्नहर उद्यान. सध्या उद्यान बंद आहे, पण असं कुठेच पाहायला नाही भेटलं. सुटसुटीत एकदम मोकळं आहे की नाही. ते मगाशी तुम्ही पाहिलंच एक कुंभारेश्वर नदी आहे. त्या नदीच्या काठावरच हे विघ्नहर मग गणपतीचं मंदिर. चला मग अपेक्षा आहे की हाही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर काय करायला, केला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बा सबस्क्रायबर आहे. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलच आहे, अवघे विश्वची माझे घर आहे की नाही. गणपती बाप्पा मोरया.